वेळ नसेल मिळत ना, तर हे सांभाळून ठेवायचं पॅकेट्स आणि मग एखाद्या वेळेस जसं की मी आत्ता करत आहे, तर एखाद्या वेळेस मस्त आरामात असं टाकून द्यायचं. मी तरी अशीच करत असते. बाकी आता वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि प्रिशा झोपलेली आहे. मी सुद्धा आत्ताच झोपून उठली, तर माझा चेहरासुद्धा थोडं झोपेतून उठल्यासारखा वाटत असेल आणि आवाजसुद्धा. तर आत्ता मला ना थोडे कपडे आहेत ते लावून घ्यायचे आहे मशीनमध्ये. तर चला मग मशीनमध्ये कपडे लावून घेऊया. तर म्हटलं ब्लॉगलासुद्धा स्टार्ट करून घ्या, तर म्हणून मग मी व्हिडिओसुद्धा करत आहे. तर चला आता आपण जाऊया मशीनकडे आणि मशीन लावून घेऊया. तर 6 वाजले, मी तुम्हाला दाखवते. 5:45 वाजले आणि मगाशी ना प्रिशा इथे हा चिवडा केला होता मी. तर चिवडा खाल्ली आणि तसंच धिंगाणा करून ठेवली. मग मी ना तिला झोपवता मलाही झोप लागून गेली होती. तर हा व्यवस्थित थोडं याच्यामध्ये टाकून घेते आणि आता तीसुद्धा उठेलच. त्याच्या आधी मला कपडे लावून घ्यायचे आहे. तर मी रोज, आता उन्हाळा आहे ना, तर रोज मी अशा वक्तीच कपडे लावते, कारण की दुपारून वोल्टेजचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे. आज छान मावशी वगैरे लवकर आली होती, तर भांडे वगैरे सगळंच लावून घेतलेलं आहे. इथे बघा, आम्ही ज्या कुरड्या केल्या आहे ना, त्या आहे तुम्हाला मी दाखवली असेल मागच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या कुरडयाचा स्पेशल ब्लॉग आहे. ज्यांनी कोणी बघला नसेल तर त्यांनी नक्कीच बघा. तर ह्या कुरड्या मी नाही केलेल्या आहे, माझ्या मिस्टरांनी केलेल्या आहे. तर कुरडई करताना खूप जास्त मजा आलेली आहे त्या ब्लॉगमध्ये. तर नक्की जाऊन एकदा बघून. मागे आलेली आहे मी. तर मागच्या एरियामध्ये मला ना कपडे लावून घ्यायचे आहेत, तर ते लावून घेते. आणि तुम्ही बघू शकता ऊन किती जास्त आहे, तर माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतसुद्धा असेल. तर चला मग आपण कपडे लावून घेऊ. तर बघा, हे जे लिक्विडचे पॉकेट आहे ना, तुम्हाला दाखवते मी. भरपूर सारे आहे. तर हे पूर्ण संपून जाते आणि आपण तसंच फेकून देतो याला. तर तसं न करताना याच्यामध्ये भरपूर सारं लिक्विड असते. मी काय करते माहिती आहे का, सगळे म्हणजे थोडे इथे ठेवते, जर आठवण वगैरे नसेल तर. आणि मग त्याला ना असं कट करते. तर हे ऑलरेडी कट केलं. त्याच्यामध्ये खूप जास्त असते लिक्विड, आपण तसंच फेकून देतो. तर हे बघ दाखवते माझ्याकडे ना एवढी सारे आहे. हे पॉकेट असे 1 2 आणि हे 3 आणि परत हे 4 आणि हे 5. तर बघा, आणि हे ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. तर आपण असं वाटते की याच्यामध्ये काहीच नाही आहे, पण याच्यामध्ये ना खाली तर बुडाला एवढं सारं राहते ना, खूप जास्त असते. तर आपले एक टाईमचे कपडे याच्यामध्ये होते. तर मी हे काय करते, हे पूर्ण कट करून घेत असते. अशाच पिशव्या आपण फेकून देतो, पण तसं न करता हे बघा, मी दाखवते सुद्धा. याच्यामध्ये एवढं सारं लिक्विड आहे. आता मला दिसत असेल हे बघा किती सारं लिक्विड आहे. असंच करत करत ना प्रत्येक डब्यामध्ये ना खूप सारं लिक्विड असते आणि आपण तसंच ते लिक्विड ना फेकून देत असतो असेच घरी. तर बघा, एका टाईमचं आपले कपडे होणार आहे. तर याच्यामध्ये बघा किती सारं आहे, दाखवते मी तुम्हाला. असंच प्रत्येक याच्यामध्ये असतं. तर आपलं एक असं कापू आपण ना एक टाईमचे कपडे आपण याच्यामध्ये आरामात करू शकतो. तर मी आता याच्यामध्ये ना
आपण तसंच कशाला फेकायचं नाही का, हे पैशाने घेतलेलं असते ना. तर ह्याच्यामध्ये बघा थोडं, आणि निघते नसेल तरी याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. पाणी घ्यायचं असं खलबचं, आणि असं कपड्यामध्ये टाकून द्यायचं. भरपूर सारं निघते फ्रेंड्स. तर असं मी नेहमी अशी करत असते, कारण की आपण बघा आपलं नवीन पॅकेट आणते आणि मग हे जे जुनं पॅकेट असते ना ते कधी कधी घाईमध्ये टाकायला वेळच नाही मिळत. मग ते आपण तसंच ठेवून देतो किंवा तसंच फेकून देतो. ते फेकल्यामुळे ते खूप सारं वेस्ट जाते. तर तसं न करता तुम्हाला जर वेळ नसेल मिळत ना, तर हे सांभाळून ठेवायचं पॅकेट्स, आणि मग एखाद्या वेळेस जसं की मी आत्ता करत आहे, तर एखाद्या वेळेस मस्त आरामात असं टाकून द्यायचं. मी तरी अशीच करत असते. बाकी आता कोण कसं करतं कोण नाही ते तर माहिती नाही, पण मी अशी करत असते. मला असं वाटते वाया नको जाऊ द्यायला, त्याच्यामुळे. तर इथे बघा मी सर्व ना टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये जे लिक्विड्स होते थोडे थोडे ते टाकून घेतले, आणि आता कपडे आहे ते सुद्धा लावून घेते मी. आणि ही दाखवली तुम्हाला, हे डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. हे किती सारे पॅकेट्स होते, तर हे मी सर्व पॅकेट्सना आता डस्टबिनमध्ये फेकून देते. जे आहे ते सगळं डस्टबिनमध्ये आपण टाकून देऊया. आणि याच्या जे पॉलिथिन्स आहे ना, एवढ्या जाड आहे ना, खूप जास्त जाड आहे. कशासाठी तरी कामी येत असेल, मला तरी माहिती नाही हे कशासाठी कामी येते. जर तुम्हाला माहिती असेल ह्या पिशव्या काय कशासाठी कामी येत असेल, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग कपडे लावून घेतलेले आहे, फेकून देऊया आता. पिशव्या जे पॅकेट्स होते ते फेकून दिलेले आहे. तर मला आता ना वॉश बेसिन असते ना, ते थोडंसं काय बोलते, जाम झाल्यासारखं वाटत आहे मला. तर हे आणलेलं आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर आपले जे बेसिन असते ना, तर ते बघा कधी कधी असं जाम होऊन जाते. तर माझीसुद्धा तशीच झालेली होती. तर त्याच्यासाठी ना मी हे वापरत असते, किवीचा ड्रेनेक्स. याच्यामुळे जे त्या पाईपमध्ये काही असेल तर ते निघून जाते. तर हे टाकून घेऊया आपण आता. तर बघा इथे ड्रेनेक्स किवीचा ड्रेन क्लीनर, जे ब्लॉक वगैरे असते ते पूर्ण निघून जाते, आणि आपलं पाणी जाण्याचं वगैरे काम छान होते. तर हे टाकून घेऊ. हे जे आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता याची प्रोसेस चालू आहे. आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. मी ड्रेन क्लीनर आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. पाणी एकदम खललं म्हणून जात आहे, त्याचा आवाजसुद्धा येत आहे. तर तुम्हीसुद्धा यूज करता का हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी तरी फर्स्ट टाईम केलेलं आहे, आणि तुम्हाला मी याचा आवाजसुद्धा दाखवते. तर घ्या थोडा. तर चला मग आता हे सर्व तर व्यवस्थित करून घेतलेलं आहे. प्रिशा उठायचीच आहे, आज लेट झोपली होती ती. आता स्वयंपाकाला लागूया म्हणजे थोडी थोडी तयारी करून घेऊया. जसं की पीठ मळवणे, लसूण साफ करणे, कांदा कट करून ठेवणे. तोपर्यंत ती उठते आणि मग तेवढाच वेळ होते. तर मी आधी पीठ मळवून घेते. तर आज मी कुरडईची चटणी आणि पोळी करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा रेसिपी. बघा फ्रेंड्स, मी स्वयंपाक ना लवकर करून घेत असते, कारण की आमचं जेवण 8 वाजेपर्यंत होऊन जाते. त्याच्यामुळे मग मी हळूहळू करून घेत असते. जसं की बघा मी आता प्रिशा उठायच्या आधी पीठ मळवून ठेवते, कारण की जर ती उठल्यानंतर ना तिच्याकडेच मला अर्धा तास बघावं लागते. नाहीतर ती चिडचिड करते. मग तिच्याकडे गेल्यानंतर मग
7-7:30 केव्हा वाजून जाते समजतच नाही. मग तोपर्यंत ह्यांनी येते आणि मला असं वाटतं की यांनी यायच्या आधी माझा स्वयंपाक रेडी होऊन असायला पाहिजे. कारण की यांनी यायच्या आधी स्वयंपाक रेडी होऊन असेल तर मग जेवण सोबत होते आणि थोडा टाईम स्पेंड होते सोबत. थोडा प्रिशासोबत पण मग आम्ही दोघंजणं टाईम स्पेंड करू शकतो. आणि मग नंतर फिरायला जाऊ शकतो, वॉकिंग करायला. आणि जर मग त्यांनी आल्यानंतर स्वयंपाक करते म्हटलं तर मग खूप वेळ होऊन जाते. मग काहीच हे ज्या गोष्टी मी सांगल्या ना ते काहीच होत नाही. मग मला किचनमध्येच राहावं लागते. मग प्रिशा आणि तिचे डॅडी खेळ, पण मग मला किचनमध्येच राहावं लागते. मग स्वयंपाक करून परत मग 8-8:30 वाजते. मग ते परत कंटाळा येते. मग स्वयंपाक केल्यानंतर थोडं मग बाहेर वगैरे जातो म्हटलं तर स्वयंपाक केल्या थोडं रिलॅक्स राहू वाटते ना, म्हणून मग मी त्याच्यासाठी लवकर करून घेत असते. हळूहळू लागत असते स्वयंपाकाला आणि एक काम मी निपटवून घेत असते. जसं की बघा, ती उठायच्या आधी पोळीचं पीठ मळून आहे. तरी हे बघा आवाज येत आहे, उठली ती. ओय बेटा. तर बघा असं आता तिच्याजवळ जावं लागते आणि थोडं तिला घ्यावं लागते, शांत करावं लागते. हे सर्व करत तरी 6:30-7 केव्हा वाजते समजतच नाही, म्हणून मी लवकर करायला. अरे हे बेटा मम्मा. इथे बघा फ्रेंड्स, प्रिशाना आत्ता उठलेली आहे तर तिला थोडं खायला काहीतरी देते आणि मग नंतर मी माझं जे काम आहे ते चालू करते. ती उठली, तिला टी व्ही लावून दिलेली आहे, टी व्ही बघते ती. तर चला मग तिला काहीतरी देते आता. आणि हे जे पाव आहे ते देते मी. तसं तर तिला ना नुसतं दूधच आहे ना तेच प्यायला आवडते. तरी पण पाव जास्त नाही मी वापरत नाही घरी. आज सकाळी आणली होती, सकाळी खाल्ली. तर हे एक आहे ते ठेवलं होतं मी ना. मला आवडते पाव वगैरे, पण माझं थोडंसं वेट कमी करायचं आहे मला. त्याच्यासाठी मी थोडं डाएटवर राहायचं ट्राय करत आहे. तर असं एकदम स्ट्रिक्ट डाएट वगैरे नाही, जसं जमतं तसं करत असते मी. तर बघा इथे मी ना पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि आता जे भाजीची तयारी आहे ते करून घेते. जसं की कांदा वगैरे कट करायचा आहे तर ते कट करून घेते. मी तुम्हाला म्हणत होती की मी कुरडईची चटणी आणि पोळी करणार आहे. तर ह्या वर्षामधली उन्हाळ्यामधली फर्स्ट टाईम म्हटलं तरी चालते चटणी करण्याचा, कारण की कुरडईच आत्ता केल्या होत्या आणि चटणी सुद्धा आताच करणार आहे. तर बघा इथे ह्या ज्या कुरडयाच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत थोडक्यामध्ये शेअर करते. तर ह्या ज्या कुरडया आहे ना त्याला मस्तपैकी ना भिजवून ठेवायचं आहे आपल्याला अगदीच 10 ते 15 मिनिटे आणि मग ना बाकीचं प्रोसेस करून घ्यायची. इथे मी ह्या भिजवून ठेवलेल्या आहे. तर भरपूर जणांना माहिती नाही कुरडईची चटणी काय असते आणि काय नाही. बरेच जण मला विचारतात की कशी असते आणि कशी नाही. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघा असं मस्त पाण्यामध्ये ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटे किंवा थोडं जास्तही मिनिटे ठेवलं तरी काहीही हरकत नाही. कारण की तर काहीही नाही, एकदम नाही इझी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. आमच्याकडे तर ही जी कुरडई आहे ना ते स्पेशल चटणी करण्यासाठीच केलेली आहे. आम्ही दोघांनी नाही, स्पेशल ही कुरडईची, जसं की कुरडईचं चीक काढण्यापासून ते कुरडईचं चीक बनवण्यापर्यंत सगळं हे माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे.
जर ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्कीच जाऊन एकदा माझ्या चॅनलवरती बघा. खूप मस्त व्हिडिओ बनलेला आहे आणि कुरडई म्हटल्यावर तुम्हाला ते व्हिडिओ बघल्यानंतरच समजेल. तर एकदा जाऊन नक्की चेक करा. तर चला मग मी आता कांदा कट करून घेते आणि तुमच्यासोबत मी ही रेसिपीसुद्धा शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हां, आणि ज्यांनी कोणी चॅनलवरती नवीन असाल ना फ्रेंड्स, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. हां, आणि तुमची कमेंटसुद्धा करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. मला खूप आतुरता असते की माझे व्हिडिओ कुठून कोण बघतात. तर त्याच्यासाठीच नक्कीच कमेंट करा. तर चला मी कांदा कट करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. तर इथे बघा फ्रेंड्स, माझा जो कांदा आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. मी इकडे पोळीचं भिजवणंच आहे. तर चला मग मी तुमच्यासोबत ना ही रेसिपी शेअर करते. तर याचा मी फुल व्हिडिओ शॉर्टच्या याच्यामध्ये तयार करणार आहे. तर शॉर्टसुद्धा मी अपलोड करते, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. तर चला आता स्टार्ट करूया आपण भाजी करण्यासाठी. काहीही नाही, ही भाजी एकदम चटणीला एकदम सोपी आहे. अंडा भुर्जी करते ना अगदीच तशी आहे. तर चला मग मी करते. तर बघा फ्रेंड्स, इथे ना मी सर्वात आधी तेल टाकून घेतलं होतं. तेल टाकल्यानंतर ना जे लाल तिखट असते ते तेलामध्ये सोडलं होतं आणि लगेचच हे जे कांदे आहे ना, कांदे टाकून घेतले. तर नंतर मग मी हे जे कुरडई भिजवून ठेवली होती ते हाताने थोडीशी अशी हलक्या हाताने बारीक करून ह्याच्यावरती सोडून दिली आणि फिरवून घेतली. तर याचावाला फुल व्हिडिओजनं मी छोट्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेला आहे. ज्यांनी कोणी बघला नसेल त्यांनी नक्कीच जाऊन बघा. फुल अगदी त्याच्यामध्ये रेसिपी आहे. तर बघा एकदम भारी लागते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते. याच्यामध्ये तुम्ही लसूण जिरंसुद्धा टाकू शकता. इथे बघा फ्रेंड्स, मी ना प्रिशाला घेऊन आलेली आहे खेळण्यासाठी. तर गार्डनमध्ये छान खेळत आहे ती. तुम्हाला दाखवते. इथे ना खूप सारे लहान लेकरं असतात. तर बघा दाखवते मी तुम्हाला. मस्त जिम वगैरे करायला आहे आणि इकडे छान असं गार्डनसुद्धा. इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच बाहेरून फिरून आले. मी तुम्हाला दाखवली होती. तर छान लेकरं खेळत होते. प्रिशासुद्धा खेळली आणि घरी आल्यानंतर परत तिचा धिंगाणा चालू झालेला आहे. तर आता जेवायची वेळ झालेली आहे. जेवणामध्ये मी काय केलं ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर बघा, त्याच्या आधी प्रिशा बघा. प्रिशा इथे बघा असं काहीसं धिंगाणा आहे. प्रिशू क्या कर रही है? तर बघा, लेकरानं कितीही खेळले तरी बिलकुल थकत नाही. इकडे बघ, क्या कर रही है तू? खेळलो फिर. तर चला मग आता मी किचनमध्ये आलेली आहे. तर मी जेवाचं प्लेट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघ, तर इथे बघा मी कुरडईची चटणी केली ना, तर ती ना गरम गरम खूप छान लागते. तर गरम गरम खाल ना तर खूपच भारी लागते. मग जेव्हा केव्हाही तुम्ही करसाल ना तेव्हा गरम गरमच करा आणि लगेचच खायला सुद्धा घ्या. आणि तर इथे मी मगाची थोडीशी भेंडीची भाजी होती ते, आणि परत उडदाची डाळ सुद्धा केली होती मी, ते सुद्धा घेते. तर फ्रीजमध्ये ठेवली होती. थंड ना चांगलंही वाटत नाही, तरी पण आता आहे, उरून राहण्यापेक्षा फेकून देण्यापेक्षा खाल्लेलं बरं, म्हणून मग मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा मी दाखवते. तर इथे थोडंसं प्लेटमध्ये थोडंसं आणलेलं आहे. दाखवताना थोडं तुम्हाला, म्हणजे इथे थोडं जे तेल असते ना ते सांडलेलं आहे. तर दाखवताना तुम्हाला थोडं चांगलं करून दाखवावं लागते म्हणून. तर इथे बघा, सकाळी मस्तपैकी मी उडदाची डाळ केली होती आणि ह्या आत्याच्या पोळ्या आहे, ही कुरडईची चटणी
आणि ही भेंडी आहे. तर बघा अशा प्रकारे प्लेटिंग केलेलं आहे मी मस्तपैकी. तर चला आता जेवून घेते आणि नंतर तुम्हाला ऑडिओ जंप.